मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देणार आहोत असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर हप्ता न आल्यामुळे तथा यादीतून नाव वगळल्यामुळे KYC न झाल्यामुळे आपले नाव या योजनेतून हटवल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन केला। मुंबई कोलकाता महामार्ग जाम करून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी वाहनं तिथं थांबवून आंदोलन केल्याचं दिसून आलं आहे। आता बघा यामध्ये नेमकं काय झालं आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि हे गोष्ट लक्षात घ्या की हे सर्व काही आंदोलनं विविध ठिकाणी जे काही धरणे आंदोलन होत आहेत लाडक्या बहिणींचे ते फक्त आणि फक्त KYC मुळे बाद झालेल्या महिलांचे होत आहेत, कारण की त्यांना पात्र असूनही KYC न झाल्यामुळे आता या 2-3 हप्त्यांना मुकावे लागणार आहे का असं वाटत आहे, किंवा मग आता आपल्याला नाव यादीतूनच कट होणार आहे का असं त्यांना वाटत आहे। आणि मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आणि या अगोदरसुद्धा मी जे काही व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला जर पुन्हा मुदतवाढ पाहिजे असेल KYC साठीची तर आपल्यालाही काही ना काही प्रयत्न करावे लागतील। तर आता धीरे धीरे सर्व महाराष्ट्रभरमधून काही ना काही बातम्या लाडक्या बहिणींसंबंधी येत आहेत की त्यांनी KYC पुन्हा सुरू करण्यात यावी, आमचे नावं त्यामध्ये आणखीन यादीमध्ये आले पाहिजेत, किंवा मग आमचा जो काही हप्ता आहे आमचा सुरळीत चालू झाला पाहिजे याबद्दल धरणे आंदोलनसुद्धा आता चालू केलेले आहेत। हे एक चांगली सुरुवात आहे, कारण की सरकारला सुद्धा समजलं पाहिजे की लाडक्या बहिणी जे काही पात्र आहेत त्यांनासुद्धा आता या यादीतून हटवण्यात आलेल्या त्यांचे हप्ते अजून आलेले नाही आहेत, किंवा मग त्यांचं चुकून जी काही KYC चुकली होती किंवा मग शासनाच्या जे काही चुका झाल्या होत्या किंवा मग लाडक्या बहिणींमुळे काही चुका झाल्या तर त्या इतर कारणांमुळे जे काही KYC मध्ये चूक होऊन KYC त्यांची झाली नाही आहे तर त्यासुद्धा यामधून बाद करण्यात आल्या। वास्तविक पाहता त्या बहिणी पात्र आहेत पण तरीही त्यांना हप्ते आलेले नाही आहेत। तर याचमुळे संतप्त झाल्या महिलांनी धरणे आंदोलन केले आहेत। मोठा चक्का जाम मुंबई कोलकाता राष्ट्रीय जो काही महामार्ग आहे त्यावर केलेला होता। आता सविस्तर माहिती जाणून घेऊया नेमकं काय झालं आहे ते। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला मुदतवाढ पाहिजे असेल, एकदा आणखी संधी पाहिजे असेल तर आपल्यालाही काही ना काही अशा प्रकारचंच काही ना काही करावं लागलं जेणेकरून सरकार लवकरात लवकर आपल्याला मुदतवाढ देणार KYC करण्यासाठी आणि आपण पुन्हा आपला जो काही हप्ता आहे तो पुन्हा चालू होणार। सविस्तर माहिती जाणून घेऊया, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा ताईंनो, साम TV वाल्यांची जी काही वेबसाईट आहे त्यावर त्यांनी एक आर्टिकल दिलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला आहे। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचं मानधन एकाच वेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, मात्र आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाही आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या लाडकींनी महामार्ग अडवत संताप व्यक्त केला आहे। मागील 2 महिन्याचं मानधन न मिळालं आणि काही महिलांचं नाव यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं। यामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलाय। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचं मानधन एकाच वेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, मात्र आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाही आहे। त्यामुळे भंडाऱ्यात महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात रोष बघायला मिळालेला आहे। मागील 2 महिन्याचं मानधन न मिळाल्यानं आणि काही महिलांचं नाव यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं आहे। आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले। अचानक उसळलेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। दर महिन्याला ठराविक रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांचे घरगुती अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे। किराणा, औषधं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच दैनंदिन गरजांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। भंडाऱ्यातील विविध भागांमधून महिलांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले। हक्काचा पैसा द्या, लाडकी बहीण योजना त्वरित लागू करा, हप्ता न मिळाल्यास आंदोलन तीव्र करू अशा घोषणा देत महिलांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। काही महिलांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले। तर आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांचे म्हणणे होते की आम्हाला मोठी रक्कम नको, पण सरकारनं जे काही आमचे 1500 रुपये दर महिन्याला सरकार आम्हाला देत असते ते व्यवस्थितरित्या दर महिन्याला आम्हाला टाकण्यात यावे असं त्यांचं म्हणणं होतं।
तर बघा, भंडाऱ्यामध्ये जे काही लाडक्या बहिणी आहे संतप्त झालेल्या आहेत आणि त्यांनी एकत्र येत मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलेलं आहे. भंडारा शहरातील नागपूर नाका इथं या महिलांनी रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. महिलांच्या या आक्रमक पवित्रांमुळे पोलीस प्रशासनाची चांगली दमछाक उडाली होती. प्रशासनानं समजूत काढल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर खोळंबलेली वाहतूक काही काळानंतर सुरू झाली आणि यामध्ये जे काही संबंधित विभाग आहे, महिला व बाल विकास विभाग यांचे अधिकारीसुद्धा तिथं पोहोचले होते आणि त्यांनीसुद्धा आश्वासनं दिली. त्यानंतरच हा रस्ता खाली करण्यात आला आहे आणि लाडक्या बहिणींनीसुद्धा इशारा दिलेला आहे की जर आमची KYC पूर्ण केलेली नाही किंवा मग आमचे रोखलेले पैसे आम्हाला परत दिले नाहीत, आमचं नाव यादीमध्ये पुन्हा सामील केलं नाही, तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारासुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनी त्यांची KYC चुकल्यामुळे त्यांचं नाव यादीतून वगळल्यामुळे त्यांना हप्ता मिळत नव्हता आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी आज समोर आलेल्या आहेत आणि प्रशासनाला समजावं की नाही, आपलं कुठंतरी चुकत आहे. कारण की KYC फक्त लाडकी बहिणींच्याच चुकीमुळे चुकली नाही, तर प्रशासनाची सुद्धा चूक त्यामध्ये आहे. कारण की OTP लवकर येत नव्हता, ही प्रशासनाची चूक आहे, त्यांच्या वेबसाईटची चूक आहे. त्याचबरोबर त्यांनी जे काही ऑप्शन दिलेले होते, तिथं जे काही प्रश्न तिथं विचारण्यात आले होते, ते सुद्धा घुमून फिरून विचारण्यात आले होते, जेणेकरून मध्यमवर्गीय जे काही लाडकी बहीण असेल किंवा मग आमच्या जे काही गावातील गरीब बहिणी असतील, तर त्यांना हे प्रश्न त्या समजूच शकल्या नाही. कारण की त्या घुमून फिरून तो प्रश्न विचारलेला होता तिथं आणि त्यामुळेच त्यांनी नाही असं उत्तर त्या ठिकाणी दिलं आणि त्याचमुळे त्यांची KYC सुद्धा चुकली. आणि इतरही भरपूर कारणं आहेत, ज्यामध्ये की प्रशासनाची सुद्धा चुकी आहे, प्रशासनाच्या वेबसाईटची सुद्धा चुकी आहे, त्यामध्ये जे काही त्यांनी प्रश्न विचारले त्याची सुद्धा चुकी आहे. तर अशा प्रकारे फक्त लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे, तर प्रशासनाची सुद्धा त्या ठिकाणी चुकी आहे. आणि म्हणून शासनानं पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्या लाडकी बहिणी KYC करू शकल्या नाहीत, तर त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन परत KYC पुन्हा करण्यासाठी एकदा नवीन मुदतवाढ त्यांना देण्यात यावी, अशी माझीसुद्धा या ठिकाणी मागणी आहे आणि सर्व लाडकी बहिणींचीसुद्धा या ठिकाणी मागणी आहे. तर मी या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं की लाडक्या बहिणींना आपल्याला काही ना काही प्रयत्न करावे लागणार आहेत आणि असे प्रयत्न आता सर्वीकडून चालू झालेले आहेत असं वाटत आहे. कारण की या अगोदरसुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जे काही आमदार साहेब आहेत त्यांनीसुद्धा याबाबतचे जे काही निवेदन आहे ते प्रशासनाकडे पाठवलेलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी खूप साऱ्या ठिकाणून अशा बातम्या आलेल्या आहेत की लाडक्या बहिणींसुद्धा असं धरणे आंदोलन चालू केलेले आहेत की आमचं नाव पुन्हा यादीत यावं, आमची जी काही KYC चुकलेली आहे, आमचं नाव यादीतून जे काही वगळण्यात आलेलं आहे, तर ते पुन्हा आम्हाला यादीत नाव आलं पाहिजे आमचं. आम्ही त्याबरोबर आपला जो काही हप्ता थांबलेला आहे, तो हप्तासुद्धा आम्हाला पुन्हा परत मिळाला पाहिजे. याबाबत त्यांचं जे काही प्रशासनाला सांगणं होतं ते या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की प्रशासनाला आता समजून जाणार आहे की नाही, आता यांना पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. आणि मी सुरुवातपासून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे की मुदतवाढ आपल्याला मिळणारच आहे, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. कारण की 60 लाख महिलांची KYC चुकलेली आहे, KYC झाली नाही आहे आणि त्यामुळेच त्यांचा जो काही हप्ता आहे तो सुद्धा रोखलेला आहे. आता यामुळे मला एक गोष्ट सांगू इच्छितो की 60 लाख महिलांना जर यांनी बाद केलं तर कसं चालेल. कारण की KYC त्यांच्याचमुळे चुकली असं नाही आहे, प्रशासनाची सुद्धा चूक आहे. तर याचमुळे लाडक्या बहिणींना पुन्हा KYC करण्यासाठी त्यांना एक टायमिंग द्यावाच लागणार आहे, मुदतवाढ द्यावाच लागणार आहे. आणि म्हणून मी सांगत आहे की घाबरू नका, तुम्हालासुद्धा KYC करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे आणि लवकरच मुदतवाढ मिळणार आहे. कारण की यावर तोडगा काढणार आहे प्रशासन आणि आदित्य तटकरे आपल्याला लवकरात लवकर ही खुशखबर देणार आहेत. आणि जेव्हा ही खुशखबर त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल, लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, आपल्याला मुदतवाढ ही मिळणारच आहे, प्रशासनाला ती द्यावीच लागणार आहे. कारण की प्रशासनाची सुद्धा खूप मोठी चूक या ठिकाणी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.